नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा रिव्ह्यू देण्यासाठी थोडासा उशीर झाला आहे, त्यामुळे मनापासून सगळ्यांशी माफी मागते. तर आपल्या मालिकेला सुरुवात करूयात. आजच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, नंदिनीने मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. जेव्हा एका बाईला मूल होत नाही तेव्हा तिच्यासमोर मूल दत्तक घेण्याचा पर्याय सुद्धा असतो. तर ह्या पर्यायामध्ये तुम्ही सगळ्यांमधले कोण जर माझ्याबरोबर आहात, तुम्ही मूल दत्तक घेणार का, असा प्रश्न नंदिनीने इथे सगळ्या महिलांना विचारलेला आहे. आणि नंदिनीचा हा निर्णय तिच्यासाठी योग्य असेल का? तर इथे वसुंधरा एकही चान्स सोडत नाही आणि वसुंधरा पुन्हा टोमणा मारायला सुरुवात करते. तर बाबा, हे मूल दत्तक वगैरे घेणं याच्यावरती काही विश्वास नाही, कारण मूल हे स्वतःचं रक्ताचं असावं. स्वतःच्या रक्ताचं मूल असलं म्हणजे ती गोष्ट कशी वेगळी असते. हे असं दुसऱ्याचं मूल दत्तक घेऊन त्याला माया लावणं हे चुकीचं आहे. आपल्या मुलाला आपण जशी माया लावतो तशी दुसऱ्या मुलाला माया लागू शकत नाही, असं स्पष्ट मत वसुंधरा टोमण्याच्या मार्फत नंदिनीला देत असते. तर नंदिनी न खचता पुन्हा एकदा जीवासमोर म्हणत असते, प्रत्येक वेळेला नियती माझ्यासमोर असा काहीतरी डाव मांडते की ज्याच्यामुळे मी मोडून तोडून बसेल, पण मी मोडणार नाही आणि वाकणार सुद्धा नाही, कारण मला कितीही खाली पाडलं गेलं तरी मला उठून उभं राहायचंच आहे आणि प्रत्येक परिस्थितीशी लढायचं आहे. आज मी बाई म्हणून जर लढले तर उद्या आई म्हणून माझ्या मुलासाठी मी लढू शकते. ते दत्तक जरी असलं आणि स्वतःचं जरी असलं तरी मला त्या बाळासाठी लढायचं आहे. आणि ते स्ट्रॉंग नंदिनी